आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण घ्या. मी लग्न करून आले तेव्हा हे कसे होते, दारूच्या आहारी गेलेले, कशातच लक्ष नव्हतं त्यांचं. आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. बघा आता ते काय करून दाखवतात. हे बघा ताई, नका काळजी करू. हे बघा, चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलंच होतं. बरोबर आहे तुझं. विक्रांत तिथेही त्याची ओळख निर्माण कर, हो की नाही? मग आता एक काम करा, विक्रांतला बिझनेस साठी जे सामान लागणार आहे ते आपल्या घरातून नेऊन द्या. आपल्याकडे कुठे सामान आहे आता? अहो, कॅटरिंगच्या बिझनेस साठी ज्या वस्तू आपण घेतल्या होत्या, ज्या आपण वापरत नाही, त्या विक्रांतला नेऊन द्या आणि त्याला म्हणा, घे रवळनाथाचं नाव आणि कर बिझनेस सुरू. चालेल. तसंही हे सगळं पडूनच आहे, त्याच्या तरी काम नाही. फक्त आता त्याने ते सामान आपल्याकडून घेतलं पाहिजे. काय सांगतेय ते नीट ऐक. एक मिनिट. हा बोला. विक्रांत इलो काय हो घरी? नाही ना अजून. मला काय करायचं काही कळतच नाहीये. तुम्ही टेन्शन कशा घेतास? मी असं आहे ना. एक मिनिट, हा जरा होल्ड करा. हो, 1 मिनिट काय 2 मिनिटं होल्ड करत शिरला का ना? हे बघा, ही बॅग फक्त आणि फक्त विक्रांतच्या हातात गेली पाहिजे. त्यांनी विचारलं तर काय सांगायचं? काही सांगायची गरज नाहीये. कोणी दिली, का दिली हे विचाराच्या आत तिथून सटकायचं, कळलं? ठीक आहे मॅडम. सांभाळून जा. हा बोला. मी काय बोलणार, तुम्ही बोला ना. काय तर माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाहीये. हो, असं बोला ना. कसा त्याला जेव्हा तुम्ही मला सांगशात तेव्हा मला सगळं काय तर कळत ना. विक्रांतनं गिरिजाचं घर सोडलं. अरे वा, ही आनंदाची बातमी आहे. हो, पण तो आत्ता कुठं राहतोय, कसा राहतोय काहीच माहिती नाहीये. तुम्ही पण ना मीनाताई, आज त्यांनी गिरिजाचं घर सोडल्या, उद्या गिरिजा सोडता की नाही बघा शिरला का ना. मलाही तेच हवंय, पण आता त्याचे काय हाल होत असतील देव जाणे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून औशीच्या हातचा जेवण प्रेमान पाठवलंस की काय? जेवण जेवण कशाला पाठवीन? थोडे पैसे पाठवलेत मी त्याच्यासाठी. काय एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय त्यात? त्या बघा, माका ह्या काय पटलेला नाही हा मीनाताई. तुमचं विक्रांत आता काय घरी येत नाही शिरला का ना. तुम्ही हे असं बोलणार असाल ना तर फोन ठेवते मी. बघा, मी फक्त बोलतोय हो, पण तुम्ही करताच त्याचं काय करू? म्हणजे बघा, विक्रांतकडे 4 पैसे येऊ नये म्हणून त्याला नोकरी न मिळण्यासाठी आपण प्रयत्न केले की नाही? हो, पण आता तो बाहेर राहतोय, तेव्हा गिरिजाकडे राहत होता. मग ताच तर सांगते ना. हो, बाहेर राहता म्हणजे त्याला पैसे लागतले, आणि पैसे संपले की विक्रांत घरी येणार नाही. बरोबर आहे तुमचं. आत्ता विक्रांतच्या हाती पैसे देणं योग्य नाहीये. पटला ना तुमका? मग झाला तर नाही, आपण पण बघू ना त्या गिरिजासाठी तो अजून किती दिवस बाहेर राहतो ते. नाही काय तर बघा, पण हे तो माणूस जातो त्या आधी थांबवा ना. हो हो, ठेवते मी फोन. हॅलो, बॅग घेऊन परत इकडे ये. प्लॅन कॅन्सल. हा. ही बाई असाच जर सगळा माझा ऐकत राहिली ना, तर हिच्या आणि हिच्या मुलाच्या आयुष्याची राख रांगोळी करूक माका जास्त वेळ लागायचो नाही शिरला का ना.
डोळे फाडून काय बघतोयस? काय काय विचारते मी? काय बघतोयस? छान सरप्राईज दिलं सा, मस्त. मी कुठलं सरप्राईज दिलंय? किती लवकर मन बदलतं ग तुझं. तू काय बावळट आहेस का? खरंच मलाही असंच वाटत होतं, बावळट आहेस तू. पण तसं नाहीये, एक नंबरची नालायक आहेस तू. माइंड युअर लँग्वेज निखिल. काय झालं, खरं बोललो म्हणून झोंबलं का? मला माहितीये ना आज विक्रांतवर अशी परिस्थिती आहे म्हणून नको झालाय तुला तो, हो ना? तू काही काय बोलतोयस? सिरियसली मी काही बोलतोय? कोण कोण म्हणाल तुला असं? तू स्वतः. जेव्हा त्याच्याकडे पैसा होता, प्रॉपर्टी होती, तेव्हा कायदा मोडून तू त्याच्याशी लग्न करायला निघाली होतीस. आणि आज त्याच्याकडे काही नाही म्हणून त्याचा गेम ओव्हर, हो ना? हे बघ, तू उगाच नाही, तशीच आहेस तू. उगाच त्या बिचाऱ्या गिरिजाला नावं ठेवत होतीस. हो, तुला आता गिरिजा बिचारी वाटायला लागली? अगं वाटायचं काय, आहेच ती. निस्वार्थी मनाने सगळ्यांसाठी सगळं करते, सगळ्या जबाबदाऱ्या उचलते. हे बघ, तू तिची चिंता करण्यापेक्षा ना तुझी चिंता कर. माझी चिंता करायची मी केव्हा सोडली, कारण मला माहिती उद्या जर माझ्यावर अशी वेळ आली ना तर पळून जाणारी पहिली तूच असशील. आधी गेली होतीस ना तशीच. रेश्मा, खरंच आज माझ्या मनातनं तू उतरलीस. आपलं लग्न ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. वहिनी, डबा तयार आहे, घ्या. थँक्यू. ताई, मी येऊ का? ये ना, ये बस ये. प्राची, बाय पाणी आण तिच्यासाठी. हो. मयुरी, तू इथे? हो, म्हणजे मला कसं येऊ ते कळत नव्हतं, पण आई मी निघते. अगं थांब ना थोडा वेळ. कशाला? मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये. आणि तू इथे आलीच का ग? अगं सुचित्रा, तू असं का बोलतेयस? तू चिडलीयस का माझ्यावर? या सगळ्याचा विचार करण्यापेक्षा ना तू तुझ्या आईचा विचार कर. हो, तू इथे आलीयस हे त्यांना कळलं ना तर 2 शब्द आम्हालाच ऐकवतील त्या. मुळात तू इथे आलीयस हेच मला पटलेलं नाहीये मयुरी. चिटल्या, घरी आलेल्या पाहुण्यांशी असं बोलतात? नाही, तुम्ही प्लीज तिला काही बोलू नका. तिचं चिडणं स्वाभाविक आहे. खरं तर मी इथे माफी मागायलाच आले होते. जे काही घडलं त्यात गौरवची काहीच चूक नव्हती. चूक नव्हती ना त्याची? मग तुझी आई त्याला एवढं का बोलली मयुरी? अगं कारण तिने आम्हाला एकत्र रूम मध्ये बघितलं, ते बघून तिचा गैरसमज झालाय. पण त्रास आम्हाला भोगावा लागला ना, त्याचं काय? चिटल्या, ही काय बोलायची पद्धत झाली? नाही, तिचं बरोबर आहे. आईने इथे येऊन तमाशा केला ते चुकीचंच होतं. प्लीज मला जमलं तर माफ करा. आईच्या वतीने पण मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. जाऊ दे गो बाय, जे झालं ते झालं. नाही, पण माफी तर मागायलाच हवी ना. आईने उगाचच तुम्हा सगळ्यांची मनं दुखावली. खरं तर मला गौरवची ही माफी मागायची होती. तो आहे का घरी? त्याची माफी मागितली असती तर माझं थोडं गिल्ट कमी झालं असतं. तो नाही भेटू शकणार, तो बिझी आहे अभ्यासात. हो, पण 2 मिनिटं तिच्याशी बोलले तर काय हरकत आहे? वहिनी, हरकत नव्हती अगं, पण त्यानेच मला सांगितलंय कोणीही मला डिस्टर्ब करायचं नाही म्हणून.
मयुरी, तू इथून घरीच जाणार असशील ना ग? हो. का ग? चल ना मग एकत्रच जाऊयात. अगं पण चल चल अगं चल ना. अगं सुचित्रा, एकत्र जाऊयात चल. हे चिटल्याचं वागणं ना अजिबात आवडलेलं नाही मला. कधी मोठी होणारी पोर. जाऊ दे गाई, आता तू सुचित्रावर नको चिडूस. ताई, आत येता का? तो डबा उघडत नाहीये. चला ना. आले. सुचित्रा हळू काय करतेस? कुठे ओढत नेतेस मला? दादापासून लांब. पण का? हा प्रश्न तू मला विचारतेस, स्वतःला विचार ग. हे बघ सुचित्रा, मला माहितीये जे झालं ते माझ्यामुळे झालं, पण गौरव त्याची एवढी मोठी शिक्षा का देतोय? कारण तुझ्या आईने इथे येऊन त्याची लायकी काढलीये ना, म्हणून. म्हणूनच तर मला त्याला सॉरी म्हणायचंय. हे बघ, तू इथे त्याला का भेटायला आलीयस ना हे माहितीये मला. तर तुझे कॉल उचलत नाहीये म्हणून आलीयस ना तू? हो, कारण मला त्याला सांगायचंय की मी माझ्या आईला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकतच नाहीये. आता हे सांगून काही होणार नाहीये. सुचित्रा, सुचित्रा, अगं मी माझ्या आईशीही बोलणं टाकलंय ग. मला प्लीज त्याला भेटून एकदा हे सगळं सांगू दे. हे बघ, मला नाही वाटत आता हे सांगून फरक पडेल. मग तूच सांग आता काय करू मी? त्याच्यापासून लांब राहा. त्याची एक्झाम आहे, त्याला एक्झामवर फोकस करू दे. अगं मग मी कुठे नको म्हणतेय, मला फक्त एकदा भेटू दे त्याला प्लीज. नाही म्हणते ना मी. आता त्याला त्याच्या अभ्यासावर फोकस करू दे. एक्झाम झाली ना की भेट तू त्याला. सॉरी, मी ना जरा जास्तच रूढ बोलते, पण मला तुझा आणि तुझ्या आईचा खूप राग आला. माझ्या भावाला दुखवलेलं मी खपवून घेणार नाही. मला मान्य आहे आमचं चुकलं. मान्य आहे ना? मान्य आहे ना? मग थोडी शिक्षा भोग ग, आणि त्याला जरा शांत होऊ दे. मयुरी, माझ्या भावाला दुखवण्याचा परत प्रयत्न करू नका. यावेळेस मी काहीच बोललेलं नाहीये, पण पुढच्या वेळेस मी ऐकून घेणार नाही. आणि मयुरी, आम्ही घरात एकमेकांशी कितीही भांडू, पण दुसऱ्यांनी बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. सॉरी, मी आज जरा जास्तच बोलले तुला. सॉरी. मी समजू शकते. अरे गिरिजा, थांब थांब थांब. सावकाश. सोड सोड सोड. पकडले? हो सोड. घे. गिरिजा, काय आहे सगळं? तुझ्या बिझनेसची तयारी. म्हणजे? अरे तुला हेच सगळं सामान लागणार आहे ना? अगं पण हे तू का विकत आणलंस? विकत नाही आणलंय, आमच्या केटरिंगच्या सामानामध्ये होतं हे सगळं. अच्छा, पण हे सगळं सामान तुम्हाला नाही लागणार आहे का? अरे तेव्हाच तेव्हा बघू आपण. आणि तसंही दादा नाहीये ना आता इथे, म्हणून हे वापरलं नाही जात. काय रे, गप्प का झालास? किती करतेस गिरिजा माझ्यासाठी? मी हे तुझ्यासाठी नाही, आपल्यासाठी करते. हे सगळं जे तू आणलंयस त्याबद्दल थँक्यू, पण हे नाही घेऊ शकत मी गिरिजा. विक्रांत, हे बघ गिरिजा, वाईट नको वाटून घेऊ, पण खरंच मी हे नाही घेऊ शकत. अरे पण का? कारण मी आता कोणाचीच मदत नाही घेऊ शकत गिरिजा. विक्रांत पण. गिरिजा प्लीज मला समजून घे. अरे पण ही भांडी अशीच पडून आहेत घरात. तरी पण नको ग, मला हे नाही पटत आहे.
अरे पण तुझ्या बिझनेससाठी हेच सगळं सामान लागणार आहे ना? पण बिझनेससाठी मी पैसे बाजूला काढून ठेवलेत. पण प्रश्न पैशांचा नाहीये. तेच म्हणतोय मी गिरीजा, प्रश्न पैशांचा नाहीये, प्रश्न माझ्या सेल्फ रिस्पेक्टचा आहे. आय एम रिअली सॉरी, पण खरंच मी नाही घेऊ शकत. कळतंय ना तुला? कळतंय. मग एक काम कर, तसंही आम्ही हे सगळं सामान भंगारात देणार होतो, तर त्या रेटच्या हिशोबाने तू आम्हाला पैसे दे. किती पैसे मिळालेस त्याचे? माहित नाही, 400-500 मिळाले असते. एवढेच? नाही ग, भांडी तर नवीन आहेत. अरे दादाने जेव्हा चहाची टपरी सुरू केली होती ना, तेव्हाची भांडी आहे ती. टपरी तर काय फार वेळ चालली नाही म्हणून वापरात नाही. असला विचार करतोयस आता? गिरिजा, तरी पण मी हे सगळं विक्रांत, अरे निदान आमच्या बेस्ट विशेस म्हणून तरी हे एक्सेप्ट कर. हे बघ, हे सगळं सामान वहिनीने खूप प्रेमाने पाठवलंय. तू जर हे नाही घेतलंस ना तर तिलाही वाईट वाटेल आणि मलाही वाईट वाटेल. तुम्ही सगळे किती करता माझ्यासाठी गिरिजा. कारण तू आमचा आहेस. तुम्ही पण माझे आहात. तुम्ही सगळे माझी माणसं आहात. हो ना. मग आपल्या माणसांनी प्रेमाने दिलेल्या गोष्टींना नाही नसतं म्हणायचं. प्लीज विक्रांत. थँक्यू. आता हे सगळं सामान घे आणि सुरुवात कर. तू कशाला थँक्यू म्हणतेस गिरिजा? थँक्यू मी म्हणायला हवं. तू नसतीस तर हे सगळं शक्यच नसतं ग माझ्यासाठी. कायम अशीच राहशील ना माझ्यासोबत. काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत कायम आहे. खरं सांगू, मला असं वाटलं होतं की तू माझी साथ सोडून जाशील. असं का करेन मी? कारण मी हा जो डिसिजन घेतला, हा डिसिजन तुला पटेल असं वाटलं नव्हतं मला. पण उलट झालं. तू अजून सपोर्ट केलास मला. विक्रांत, माझा तुझ्यावर विश्वास आहे. मला माहिती आहे जे काही करशील ते मन लावून करशील. मी आहे. नको काळजी करूस. अरे निखिल, ये ना, आते ना. हो. बस, तुम्ही पाणी आणते तुझ्यासाठी. बस. काय, कसा आहेस? मस्त. तू? मजेत. हे घे पाणी. सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे असं अचानक आलास म्हणून विचारलं. आणि पत्ता कुठून मिळाला तुला? नाही, सगळं ठीक आहे. मला असं कळलं की तू घर सोडून आलास, म्हणून मग मी राजाला फोन केला होता. अच्छा, राजाने पत्ता दिला तुला. पण बरं झालं तू आलास. ते खूप दिवस झाले आपण भेटलोच नव्हतो. ऍक्च्युली तू खूप माझी मदत केलीस आणि तुला काही हेल्प लागणार आहे का ह्यासाठीच मी आलोय. तू बोललास हेच खूप झालं माझ्यासाठी. नाही अरे, तू मला खरंच सांग. तुला कुठलीही मदत लागली ना तरी बिंदास मला सांग. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. थँक्यू. पण आता सगळं ओके. काही हेल्प लागली तर मला नक्की सांग. सांगेन नक्की. अरे, हे सामान? अरे ऍक्च्युली मी चहाचा बिझनेस सुरू करतोय, त्यासाठी हे सगळं सामान आणलंय. ग्रेट यार. कुठे करतोयस? अजून जागा फिक्स झालेली नाहीये, बघू. तुझ्या बघण्यात कुठली जागा आहे? एक जागा आहे.
कुठे? जेव्हा मी रेशमाला शोधत इथे आलो होतो ना, तेव्हा मी एका काकांकडे राहत होतो. त्यांना त्यांची जागा अशा एका बिझनेससाठी रेंटवर द्यायची. मी त्यांना विचारू? मग एकदा जागा बघायला हरकत नाहीये. झालं तर बरंच होईल. त्या काकांनाही पैशाची गरज आहे. तू एकदा फोन करून बघ त्यांना. जागा आवडली तर डन करूया. काय विक्रांत? हा चालेल. मी लगेच फोन लावतो. हॅलो काका, निखिल बोलतोय. ओळखलं का? हा, तुम्ही जी जागा रेंटवर देणार होतात ती कोणाला दिली आहे का आहे अजून? ऍक्च्युली माझ्या ओळखीत एक जण आहेत, त्यांना हवी होती. हो, मी त्यांना भेटायला घेऊन येतो. आत्ता? चालेल. हा, मलाही तासभर आहे. हो चालेल, मग आम्ही येतो. हो, निघूया. हा हा, मला 2 मिनिटं द्या, मी जरा चेंज करून येतो. हा, ठीक आहे. तू बस, मी चहा करते. ठीक आहे. आई एवढी चिडलेली का दिसतेय?